इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 यामध्ये आज आपण पृथ्वीचे फिरणे या पाठाचे स्पष्टीकरण आणि स्वाध्याय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पृथ्वीचे फिरणे परिवलन करून पहा। एक भोवरा घ्या, तो फिरवून त्याचे निरीक्षण करा। भोवरा स्वतःभोवती फिरतो। स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते। वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात, तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस म्हणतात। पृथ्वीचे परिवलन करून पहा। एक पृथ्वीगोल घ्या, तो फिरवून पहा। तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा। आता एक ओळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वीगोल जवळ धरा। ओळंबा उपलब्ध नसल्यास त्या ठिकाणी आपण खोड रबरला दोरा बांधून ओळंबा तयार करू शकतो। ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुमच्या लक्षात येईल। म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे हे तुमच्या लक्षात येते। आकृतीमध्ये दाखवलेला आहे। अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते। चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवलेला आहे। ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते। N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात। N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे। उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात, वरचा आणि खालचा। पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात। वरील पृथ्वीगोल पहा। विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे म्हणतात। करून पहा। एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा। आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मेणबत्ती भोवती एक मोठे वर्तुळ काढा। या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वीगोल ठेवा। मेणबत्ती पेटवा। खोलीत अंधार करा। मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असे समजा। पृथ्वीगोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो आणि कोणत्या भागावर उजेड पडत नाही ते पहा। पृथ्वीगोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवा। आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। पृथ्वीगोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून ते दूर जातात। ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन आहे आणि जेथे उजेड पडत नाही तेथे रात्र आहे असे आपण म्हणतो। सूर्योदय आणि सूर्यास्त करून पहा। एक लाल रंगाची टिकली घ्या, ती पृथ्वीगोलावर चिकटवा। वरील प्रयोगाप्रमाणेच पृथ्वीगोल आणि मेणबत्ती घेऊन हे प्रयोग करा। पृथ्वीगोल घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवा। लाल टिकलीवर पृथ्वीगोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करा। लाल टिकलीवर
एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते पहा. जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो हे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करतो आणि त्यातील प्रत्येक भागाला 1 तास म्हणतो. वर्ष करून पहा. पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवा. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवा आणि अक्षाची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्या. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वीही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. लीप वर्ष ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. म्हणजेच 4 वर्षात 24 तास किंवा एक पूर्ण दिवस कमी धरला जातो. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसांचा असतो आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते. या वर्षालाच आपण लीप वर्ष म्हणतो. माहीत आहे का तुम्हाला, पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. हे आपण मागील इयत्तेत पाहिलेले आहे. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते, म्हणजे दिन मोठा असतो. त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते. म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते, म्हणजेच रात्र मोठी असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे दक्षिण गोलार्धात यावेळी हिवाळा हा ऋतू असतो. तेवीस सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते. त्यामुळे तेथे उष्णता जास्त मिळते. म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. परिणामी उत्तर गोलार्धात यावेळी हिवाळा असतो. वरील तारखांमध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो याची नोंद घ्या. भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य ऋतू मानतात. तसे आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असेही ऋतू आपण मानतो. असे 6 ऋतूंचेही चक्र असते. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण व उत्सव साजरे केले जातात. तसेच विविध गाणी म्हटली जातात आणि खेळही खेळले जातात. यानंतर आपण चंद्राच्या कला पाहूया. सांगा पाहू. 1. आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात?
2. पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो, अमावस्येला चंद्र कसा दिसतो. आता पौर्णिमा आणि अमावस्या म्हणजे काय ते आपण पाहूया. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या दोन भ्रमण कक्षा एकमेकांना छेदतात, म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असं नाही. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते आणि दुसरी बाजू दिसत नाही. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. अमावस्येच्या रात्री मात्र चंद्राचा कुठलाच भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसत नाही. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला म्हणतो. चांद्रमास आणि तिथी. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत. अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्याच्या चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. 14 ते 15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळाला चांद्रमास म्हणतात. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात. हे नेहमी लक्षात ठेवा. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते. पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे पृथ्वीवरती ऋतुचक्र निर्माण होते. या ठिकाणी आपल्याला चंद्राच्या विविध कला आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत. अमावस्या ते पौर्णिमा हा जो पंधरवडा आहे याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि पौर्णिमा ते अमावस्या या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष मिळून चांद्रमास तयार होतो. त्याला आपण 1 महिना असं म्हणतो. आपण काय शिकलो? पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चांद्रमास म्हणतात. चांद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चांद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. अमावस्येस शेवट होणाऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात आणि चांद्रमासातील दिवसांना तिथी म्हणतात. यानंतर आपण या पाठावरील स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला, काय करावे बरे ते लिहा. 1. अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. आजीला थंडीचा त्रास होतो, तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे?
उत्तर ऑस्ट्रेलिया देश दक्षिण गोलार्धात आहे. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीत तेथे उन्हाळा असतो. त्यामुळे अमितच्या आजीला या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जाता येईल. त्यांना थंडीचा त्रास असल्याने 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाऊ नये, कारण तेव्हा तेथे हिवाळा असतो. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. 1. पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर पृथ्वीच्या एका परिवलनास एका दिवसाचा कालावधी लागतो व एका परिभ्रमणास 365 दिवस व 6 तास लागतात. म्हणजेच पृथ्वीच्या एका परिभ्रमणात 365 पूर्ण परिवलने आणि एक चतुर्थांश परिवलन होते. म्हणजेच एका परिभ्रमणात पृथ्वी 365 एक चतुर्थांश इतकी परिवलने करते. 2. अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे. तर पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्याच्या पुढे लिहा. मुंबई महाराष्ट्र, कोलकाता पश्चिम बंगाल, भोपाळ मध्य प्रदेश, नागपूर महाराष्ट्र. उत्तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे आपणास माहीत आहे. त्यामुळे पूर्वेकडील राज्यात प्रथम सूर्योदय होईल आणि त्यानंतर क्रमाक्रमाने हळूहळू पश्चिमेकडील राज्यात तो दिसेल. म्हणजेच सूर्योदयाचा योग्य क्रम पुढील प्रमाणे असेल. 1. इटानगर अरुणाचल प्रदेश, 2. कोलकाता पश्चिम बंगाल, 3. भोपाळ मध्य प्रदेश, 4. नागपूर महाराष्ट्र आणि 5. मुंबई महाराष्ट्र. या पद्धतीनं सूर्योदयाचा क्रम असेल. त्यानंतर प्रश्न तिसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात. तर पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात? परिवलन असे म्हणतात. आ. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण असे म्हणतात. ई. पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते. प्रश्न चौथा, कशाला म्हणतात ते लिहा. 1. पौर्णिमा कशाला म्हणतात? पौर्णिमा आकाशात पूर्ण चंद्र दिसतो, म्हणजे चंद्राचा पृथ्वीकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो, त्या रात्रीला आपण पौर्णिमा म्हणतो. 2. अमावस्या आकाशात चंद्र दिसत नाही, म्हणजे चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून आपल्याला दिसत नाही, त्या रात्रीला आपण अमावस्या म्हणतो. चांद्रमास एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्यापर्यंतच्या 28 ते 30 दिवसाच्या कालावधीला चांद्रमास असे म्हणतात. 4. तिथी अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. प्रश्न 5. प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. विषुववृत्त म्हणजे काय? उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर
दक्षिण व उत्तर ध्रुवांच्या मध्यावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात. दोन, विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते? उत्तर, विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग निर्माण होतात. त्यांना उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.